की मी एक निराधार महिला आहे आणि मी सोलापूरवरून आलेले आहे. पुण्यात माझं कोणी नाही आहे. माझी आई सावत्र आहे, माझी मारहाण करते, तर मग मी माझं गाव राहतं गाव सोडून आलेली आहे. तेव्हा तू असं कसं केलं? तर ती म्हणली चांगल्याची तर सगळेच करतात, अशा व्यक्तीची जर आपण सेवा केली तर परमेश्वर आपल्याला नाही का पुण्य देऊ शकतो, सेवा घडू शकते. असं तसं तिने उच्च विचार दाखवले, परंतु तिच्या मनात हे विचार वेगळेच होते. मी नंतर तिच्या कृतीतनं जाणवायला लागले. ज्या व्यक्तीला पाण्याचा स्वतःचा ग्लास स्वतः तो येऊ शकत नाही, त्या व्यक्तीला ती बाई धडधड सांगायची, पाणी भरा, भाजी आणा, तर आज घरात स्वयंपाक होईल, नाही तर स्वयंपाक होणार नाही. अगदी सक्ती करायला सुरुवात केली. त्या महिलांनी रात्रीच्या वेळेला माझा गळा दाबला. माझा शेवट तिथं झाला असता. मी सक्षम माणूस नाहीये म्हणून ह्याला पळून लावायचा आणि ती जागा आपण काबीज करायची, हा तिथल्या स्थानिक लोकांचा प्लॅन आहे. त्या प्लॅनसाठी ही महिला त्यांना सपोर्ट करते. स्पष्ट मी सांगतो, हे सगळ्या गोष्टीचं मी ऑब्झर्व केलेलं आहे आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारी देखील सामील आहेत. कायद्यानं काय मला म्हणलं जातं, तुम्ही तिला त्रास देऊ शकत नाही का, तर ती महिला आहे. अहो मान्य आहे, महिला आहे ना, शेवटी मी पण एक अपंग आहे ना. महात्मा फुले मंडई मार्केटमध्ये फुटपाथवरती जे काय बसलेले आहेत ना, मध्ये अनधिकृत बसवले गेलेले आहेत, कारण त्यांच्याकडून ह्या नगरपालिकेला पैसा खायला भेटतो. आणि माझ्यासारखा अपंग जर त्या फुटपाथवरती काहीतरी करायला गेला की अनेक फोन जातात, ताबडतोब तिथं येतात आणि त्याच्यावर अतिक्रमण होतं. त्यांनी जे काय मांडलं ते सगळं उचलून घेऊन जातात, काही तिथं ठेवलं जात नाही. मग मला सांगा, जे आज इकडून तिकडून भैया लोक वगैरे येतात, ते फुटपाथवरती बसतात, राजरोसपणे धंदे करतात, साहेब लोकांचे तळवे चाटून, ते चालतं का? तर तुम्हाला त्यांच्याकडनं हप्ते भेटतात. आणि आमच्यासारखा अपंग माणूस जर तिथं थोडंफार काहीतरी करायला गेला, त्याचं सगळं साफ करून टाकतात तुम्ही, काही ठेवत नाही. कसलं सरकार त्यांच्या पाठीशी? की अशा काही घटना घडल्या की तुम्ही लोक ऐकून तुमच्या अंगावरती काटा येईल. मित्रांनो, आजपर्यंत मी एवढे पॉडकास्ट केले, बरेच असे गेस्ट येऊन गेले, एवढ्या डीप आणि एवढ्या इमोशनल स्टोरीज होऊन गेल्या, पण आज मला एवढं वाईट वाटतंय. म्हणजे एखादी सक्षम व्यक्ती अपंग व्यक्तीला लुटून जाणे इतकं जर काम करत असेल, त्याच्यापेक्षा वाईट एखादी गोष्ट काय असू शकते मला सांगा. म्हणजे आज मी गोष्ट करतोय, आपल्याकडे एक पाहुणे आलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी भेटणार आहोत, त्यांच्याकडून पूर्ण स्टोरी जाणून घेणार आहोत. पण खरंच एवढी वाईट दुनिया आहे का, मला विचारायचंय तुम्हाला, की यार का आणि कशासाठी. आज भेटूयात आपल्या आज दादांना. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? मी चंद्रकांत महाडिक. चंद्रकांत महाडिक. मी पुण्यात राहिला आहे. पुण्यात कुठे? पुण्यामध्ये मी नातूबागेमध्ये राहतो, बरं, सदाशिव पेठेमध्ये. माझा जन्मच खरं पुण्याचा आहे, पण मी तसा प्रॉपर रायगडचा आहे, महाडचा. पुण्यामध्ये नातूबागेमध्ये राहिला आहे आणि तिथे फर्स्ट फ्लोअरला राहतो मी. माझ्या आई असते माझ्याबरोबर. मला 2 भाऊ, परंतु पहिल्यापासून ते वेगळेच राहत असतात. बहीण नाही, वडील वारले, म्हणून आतापर्यंत अशा कंडिशनमध्ये आईनंच काय असेल तो माझा सांभाळ केला. तुम्ही आपल्या पॉडकास्ट वरती आलेला आहात, म्हणजे भलेही ती माझ्यासाठी चांगली की वाईट गोष्ट मला आता ही माहित नाहीये. बरोबर आहे. कारण मला वाईट वाटतं की ज्यावेळेस लोक आपल्या पॉडकास्ट वरती येतात, त्यावेळेस चांगलंही वाटतं आणि वाईटही वाटतं. कारण मला असं वाटतं की कोणासोबतही वाईट होऊ नये. बरोबर आहे. पण तुमच्यासोबत जो अनुभव घडलेला आहे, बरोबर आहे, आणि जे घडतंय आता सध्या, ओके, तर हे कोणासोबतच घडलं नाही पाहिजे. तरी सुद्धा एक आपल्या ऑडियन्ससाठी मला तुमच्याकडून पूर्ण स्टोरी जाणून घ्यायची आहे की काय अडचण आलेली आहे, काय प्रॉब्लेम्स होते, लोक तुमची कशा प्रकारे फसवणूक करतात. महात्मा फुले मंडई मार्केटमध्ये मला मंडईच्या पोलीस चौकीच्या एक्झॅक्ट समोर मला एक टेलिफोन बूथ देण्यात आला होता. कधी? त्यावेळेला साधारण त्या गोष्टीला 16 ते 17 वर्ष झाले असतील. म्हणजे ती किती काळची गोष्ट असू शकते? 17 वर्ष वगैरे झाले असतील त्या गोष्टीला. 17 म्हणजे 1900 का 2000 मध्ये? आता हा, 1982 मध्ये, 82 मध्येची गोष्ट आहे. बरोबर. टेलिफोन बोला, त्यावेळेला एसटीडीच्या वगैरे काही फॅसिलिटीज होत्या, मोबाईलची यंत्रणा त्यावेळेला एवढी काही लागू नव्हते, त्यामुळे त्या एसटीडीचे बूथ असे आमच्यासारख्या व्यक्तीला अलाउड करण्यात आले होते. त्यापैकी मी एक. माझ्याकडे एसटीडीचा व्यवसाय चालू असताना खूप सुरळीतपणे आणि चांगल्या पद्धतीने तो चालत होता. परंतु आता कालांतराने जशी सुखसुविधा वाढत गेली, मोबाईल आले बाजारामध्ये, त्यामुळे मग ती एसटीडी बूथ संपले. मग आता आपल्या आयुष्यात चरितार्थ चालणार कसं? आपण आपल्या पोटापाण्याचं करायचं काय? जागा तर आपल्याला मिळालेली आहे, जागा तर आपण ती सोडू शकत नाही, म्हणून त्याला एक जोडधंदा म्हणून मी एक जनरल स्टोअर सुरू केलं. बरं. माझ्या ऐपतीप्रमाणे, माझ्या कंडिशन नुसार. जागा किती बाय कितीची होती? जागा ऍक्च्युअली मला 4x5चीच एक स्टॉल देण्यात आला होता. स्टॉल म्हणजे हा एवढा 4x5, फक्त 4x5 मध्ये स्टॉल तुम्हाला देण्यात आला. त्या स्टॉल मध्ये तो कुणी महानगरपालिकेने दिला की कुणी? नगरपालिकेने मला दिला. बरं. तो स्टॉल मिळवून देण्यामध्ये स्वर्गीय राजा मंत्री जे एरंडोना गावठाणमध्ये राहतात,
ते त्या भगतसिंग मित्रमंडळाचे अध्यक्ष होते. बरं. त्यांनी मला हा स्टॉल मिळवून देण्यामध्ये मदत केली. बरं. आणि नगरपालिकेने फेक अगदी 99 वर्षाच्या करारावरती तो स्टॉल मला दिला. दर महिन्यात त्याचा काय असेल तो टॅक्स वगैरे पेड करायचा असतो. या दृष्टीने तो स्टॉल मी आजपर्यंत माझ्या ताब्यात आहे आणि मी तो चालवत आहे. बरं, तुम्ही त्याच्यामध्ये टेलिफोन बूथ आणि किराणा दुकान तुम्ही चालू करायचं ठरवलं. हो हो. पुढे टेलिफोन बूथ तर बंदच पडले आणि किराणा पण असं म्हणता येणार नाही. जनरल स्टोअर म्हणजे जसं आता बेडी काडी म्हणा किंवा गोळ्या बिस्किट वगैरे म्हणा. आणि सीझन वगैरे आला तर सीझन आता जसे गणेश उत्सव आला तर गणेश उत्सवामध्ये आपण मखर वगैरे विकतो, गणपतीच्या मूर्ती विकतो. असे दर महिन्याचे परंपरेनुसार ज्या महिन्यामध्ये जे सण येतील, दिवाळीमध्ये आकाश कंदील म्हणा, अशा प्रकारचे ते व्यवसाय करत करत मी डेव्हलपिंग करत गेलो त्याच्यामध्ये. बरं, असं. आता तुमची आता अशी कंडिशन आहे, हो. तुम्ही अपंग आहात, बरोबर. पण मग तिथं तुमची काळजी वगैरे कोण घेत होतं मग? आता तुम्ही असं म्हणाल काळजी जर म्हणाल तर अतिशय अवघड कंडिशन आहे. तरी त्यातून मी माझं स्वतःचं येणं जाणं करण्याकरता स्वबळावरती मी एक 3 चाकी गाडीची व्यवस्था केलेली आहे. ती गाडी घेण्यासाठी देखील मी बँकेमध्ये कर्ज मागायला गेलो होतो. परंतु बँकेने माझी अशी अवस्था पाहून तुम्हाला कर्ज मिळू शकत नाही, कारण तुमच्याकडनं रिकव्हरी होणार नाही. भविष्यात जर तुम्ही हप्ते वगैरे जर काय थकवले तर ते हप्ते आम्ही रिकव्हरी कसे करायचे, तुमच्या बळजुबरी असं करू शकत नाही. म्हणून बँकेने मला ती जबाबदारी नाकारली आणि मग मी ती गोष्ट लक्षात ठेवली. कारण ती एक मला जिद्द पेटली मनामध्ये की अशा अवस्थेमध्ये जर मला गरज आहे तर त्या गरजेला तुम्ही उभं राहत नाही आणि इतरांना तुम्ही मोठ्या मोठ्या व्यवसायांसाठी फ्लॅट्स वगैरे घेण्यासाठी तुम्ही अगदी कर्ज चांगल्या पद्धतीने पुरवता आणि त्याची ॲडव्हर्टाईज करून वगैरे. मग ती गोष्ट मी डोक्यात ठेवली आणि माझ्या स्वबळावरती पुढील 3-4 वर्षामध्येच मी माझ्या स्वबळावरती ती गाडी घेतली. अशी एक गाडी ॲक्टिवा घेतली, तिला ॲडिशनल मी व्हीलचेअर्स वगैरे बनवली आणि त्याप्रमाणे माझं येणं जाणं सुरळीत झालं. ओके. अशी एक आयुष्यामध्ये जिद्दीने काही गोष्टी करत गेलो मी, अनुभवत गेले. चांगलेही लोक भेटली, वाईटही लोक भेटली. परंतु मी एक गोष्ट बघितली की या समाजामध्ये लोक फक्त सहानुभूती वरच्यावर दाखवतात, आपण हे करू आपण ते करू, फक्त तोंडाने बोलून दाखवतात. परंतु आमच्यासारखे जे काय अपंग आहेत, जे काय व्यंग्य आहेत किंवा अंध आहेत, त्यांना वंचितच ठेवलं जातं. समाजामधून अगदी वंचितच ठेवलं जातं. त्यांच्या कंडिशनवरती, त्यांच्या परिस्थितीवरती हिणवलं जातं, त्यांना नावं ठेवली जातात. हे तितकंच खरं आहे, मी तेवढं बघितलंय. तेवढ्या पुरतं बोलतात, वाईट त्यांना वाटतं तेवढ्या पुरतं, अरे किती वाईट अवस्था आहे, ते कसे जगत असते काय असतील. परंतु ती परिस्थिती पुढे सरकल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारची मदत यावी अशी मनापासून कोणालाही काही वाटत नाही. याचे अनुभव मी तंतोतंत घेतलेले आहेत. जसं नगरपालिकेमध्ये म्हणा, पोलीस यंत्रणामध्ये म्हणा, किंवा एखादा मला व्यवसाय करायचा आहे तर त्यांच्याकडे परवानगी मागायला गेलो, परवानगी न देता चक्रा मारायला अगदी लावणार. बिलकुल चक्रा, हा आम्ही देऊ ना, आम्ही करू ना. पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कधी सहाय्य वगैरे केलेलं मला आजपर्यंत आठवलं नाहीये. मदत नाकारली झालेली. हा, त्या पलीकडे माझ्याकडे अपेक्षा केलेली आहे की आमच्याकडे 4 पैसे मिळावेत तर आम्ही तुम्हाला परवानगी देऊ. म्हणजे विचार करा की तुम्ही एका दृष्टीने म्हणता की अपंगांना सहाय्य केलं पाहिजे, मदत केली पाहिजे, शासनाच्या या योजना आहेत त्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत दिल्या पाहिजे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की प्रत्यक्षात त्याच्यावर वेळ आली त्याला सहाय्य करणं लांब राहतं. म्हणजे अधिकारी एवढे लाचार झालेले अगदी, आहेत की अगदी. म्हणजे एखाद्या अपंग व्यक्तीकडून जर पैसे घेत असतील तर त्याच्याकडे पण तीच अपेक्षा ठेवली जाते की आम्हाला काहीतरी मिळालं तर आम्ही तुला मदत करू. म्हणजे मला सांगा, माणुसकीच्या नावाला कलंकच आहे ना. अरे रे. मग तुम्ही कितपत मला म्हणता की आम्ही तुम्हाला मदत करू, तुम्हाला मदत केली जाते, तुम्हाला त्रास दिला येत नाही, तुम्हाला भरपूर सवलती आहेत, तुम्हाला हे मिळतं ते मिळतं. प्रत्यक्षात काही नाही हो साहेब, त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं. पण त्या सवलतीच्या पाठीमागं कितीतरी लोक जे आहेत, ज्यांच्यासाठी, ज्या अपंगांसाठी जे बरोबर आहे, सवलती आहेत, बरोबर, खाण्यासाठी हे सक्षम लोक बसलेले, अगदी बसलेले आहेत. हे पण तितकंच खरं आहे की अगदी त्या अपंगाला पुढं करून त्याचा फॉलोअप घेऊन त्याच्या नावानं ते अलाउट करून घ्यायचं, सँक्शन करून घ्यायचं, मिळवायचं, परंतु त्याच्यापर्यंत ते पोचवायचं नाही. असं देखील आहे. 5ही बोटं सारखी नाहीत शेवटी हाताच्या आपल्या. बरोबर, असा विषय आहे. मध्यंतरीच्या काळात तुम्ही मला हेही सांगितलं होतं की तुम्ही अपंग असून सुद्धा तुम्हाला एका सक्षम स्त्रीच्या तुम्ही प्रेमात पडला. अगदी. तर आणि त्यावेळेस जे काही इश्यूज झाले तर त्याच्याबद्दल मला थोडक्यात सांगा. आता प्रेमात पड म्हणाल तर पहिली गोष्ट, मी अशा विचारांनी चालायचो आयुष्यामध्ये की आपली अशी अवस्था आहे, आपल्याला प्रेम हे कोण दाखवणार, आणि आपण त्या मार्गाला जायचं देखील नाही, जाऊ शकत नाही, कारण आपली ती अवस्थाच नाही. त्यामुळे मी माझ्या कामात व्यस्त, आणि असं असताना माझ्या समोर एक अशी भयंकर केस आली की तिथं मला म्हणजे ऑटोमॅटिक माझे विचारच बदलले साहेब. माझे विचार बदलले, माझी वागणूकही बदलली गेली, आणि मला असं वाटलं की आपल्याला कोणाला तरी आधार देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि या दृष्टीने मी वाहून गेलो भावनेच्या आधारे, आणि त्या महिलेला मी आधार देण्याचं ठरवलं.
आणि त्याच्या माध्यमातून प्रेम भावना उत्पन्न झाली. परंतु नशिबात काय मांडलं होतं मी सांगू शकत नाही साहेब. मी या परिस्थितीला तोंड देत गेलो आणि सुरुवातीचे 3-4 वर्ष माझ्या आयुष्यामध्ये अगदी नॉमिनल गेले की तुम्हा आम्हा लोकांसारखे की आता आपलं नवीन आयुष्य सुरू झाले, आपल्या आयुष्यात एक महिला आलेली आहे, आपलं देखील इतरांप्रमाणे लग्न झालेलं, आपला संसार ताटलेला आहे, मुलं बाळ आपल्याला होऊ शकतात, आपलं भविष्यात आपल्याला डेव्हलपिंग आपल्या होऊ शकते. परंतु हे माझं स्वप्नच राहिलं. पुढे चालून इतक्या मला भयानक अनुभव येत गेले की आयुष्यामध्ये मी विचार केला की बाबा मी जी सहानुभूतीची विचार ठेवले, आधाराचे विचार ठेवले, अत्यंत चुकीचे विचार ठेवले. चूक झाली माझ्या आयुष्यामध्ये की अशा काही घटना घडल्या की तुम्ही लोक ऐकून तुमच्या अंगावरती काटा येईल. पण ते मी भोगलं. त्यातूनही मी प्रत्येक गोष्टीला फाईट करत गेलो, म्हणून तो मी टिकलो. आता अन्यथा आज मी तुमच्या समोर दिसलो नसतो, शक्यच नव्हता. बापरे, मला जरा थोडस सविस्तर सांगू शकता? सविस्तर सांगायचं म्हणाल तर म्हणजे एक टेलिफोन बूथच्या काळातली गोष्ट आहे. त्यावेळेला माझ्याकडे एक महिला सतत फोन करायला यायच्या. बर. आणि सतत फोन करायला आल्यानंतर कॉईन बॉक्सवरती माझ्या 15-15, 20-20 कॉईन्स टाकून त्या बोलत राहायच्या. फोनवर बोलणं कमी पण त्यांचं रडणं खूप असायचं. आणि ही सगळी गोष्ट मी ऑब्झर्व केली आणि सकाळच यायच्या त्या माझ्याकडे. आणि सकाळी फ्रेश मूडमध्ये आपण कामाच्या मूडमध्ये असतो आणि सगळं चित्र बघितल्यानंतर वाईट वाटायचं. मग मी त्याच्यावरती विचार करायचो की बाबा असं का असेल. आणि मुळातच माझी कोऑपरेटिव्ह वृत्ती असायची. मला प्रत्येकाला मदत करायला आवडतं, कारण मी काय कंडिशनमधनं चाललोय आणि काय कंडिशनमध्ये मला मदत घ्यावी लागते समोरच्याची, समोरचाही मला मदत करतोय, तर माझं पण काहीतरी कर्तव्य आहे ना इतरांच्या मदत करण्याचं, की नाही का, एकमेकाला सहाय्य करण्याचं. म्हणून त्या दृष्टीनं मी त्यांना अप्रोच झालो, त्यांच्याशी बोललो की बाबा मी तुमच्यासाठी काही मदत करू शकतो का, तुम्ही का बरं प्रत्येक वेळेला येता फोनवर रडता, काय प्रॉब्लेम आहे. तर त्यांनी त्यांची कंडिशन मला सांगितली की मी एक निराधार महिला आहे आणि मी सोलापूरवरून आलेले आहे, पुण्यात माझं कोणी नाही आहे, माझी आई सावत्र आहे, माझी मारहाण करते, तर मग मी माझं राहतं गाव सोडून आलेली आहे. आणि आता मला गेले 6 महिने मी अशीच एक तोंड ओळख असलेली मावशी आहे गोखले नगरला, त्यांच्याकडे मी राहते. परंतु आता 6 महिने एखादी व्यक्ती आपल्याला सांभाळते, पुढे आपलं पण काहीतरी आपण केलं पाहिजे ना, म्हणून मी कामाच्या शोधात आहे म्हणे. म्हणलं ठीक आहे, तुम्हाला मी काम जॉब वगैरे मिळवून देऊ शकतो. म्हणलं तेवढं शक्य आहे माझ्याने, ते मी तुमच्यासाठी करू शकतो. ठीक आहे म्हणे. मग त्यांना मी 2-3 ठिकाणी ओळखीच्या ठिकाणी पाठवलं. माझ्या रेफरन्सवर तू म्हणली जा, तुम्हाला जॉब मिळून जाईल. एका ठिकाणी गेल्या, 2 ठिकाणी गेल्या, प्रत्येक वेळेला त्या जायच्या आणि काही ना काही कारणानं त्या जॉब नाकारूनच यायच्या. आणि सतत माझ्याकडेच येणे, बसणे, बोलणे, चालणे असं करता करता जवळीक झाली. त्यांचा स्वभाव, विचार हे सर्व काही मी जाणून घेत माझ्याकडे काही लोक यायचे की त्या लोकांनी विचारपूस केली की बाबा या कोण आहेत, काय आहेत. तर मी सांगायचं एक सामाजिक कार्याच्या दृष्टीनं की असा विषय आहे आणि यांना आधाराची गरज आहे, यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग माझ्याच काही लोकांनी, हितचिंतकांनी म्हणता येईल, की मला असं सुचवलं की बाबा तुझी पण अशी अवस्था आहे, तुझं पण आता वय झालेलं आहे, तुला देखील कोणाच्या तरी आधाराची गरजच आहे. आणि अनायसे परमेश्वरांनी जर हे घडवून आणला असेल तर आपण असे प्रयत्न करायला काय हरकत आहे, आपण त्यांना विचारून पाहूया. मग माझ्यासाठी त्या महिलेला या लोकांनी कन्व्हिन्स केलं. त्यांना समजून सांगितलं की बाई तुला कोणाचा आधार नाही, तू अशा व्यक्तीला आधार दिला तर एक पुण्य घडेल, पुण्याचं काम घडेल, तू त्यांना मदत कर, त्याला सांभाळून राहा. शेवटी त्याचं जे काय आहे हे तुझंच आहे. त्याला एक आई आहेच घरी, आईचा सांभाळ कर, त्याचा सांभाळ कर, तुला एक फार लाईफ टाईम आधार होऊन जाईल. त्या व्यक्तीने होकार दिला. होकार दिल्यानंतर माझे जे काय होते जे जवळचे लोक, ते म्हणले आपण एक 6 महिने याच्यावरती विचार करू आणि हिची वागणुकीमध्ये काय आपल्याला काय कमीच्या जाणवते का ते बघू, हिचं कोण जवळचं येते का जाते का, हिच्या सांगण्यावरून आपण लगेचच त्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकायला नको. तोपर्यंत तुम्ही फक्त तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. अगदी बोलण्यात विश्वास ठेवून आम्ही चालत राहिलो. म्हणजे ती ज्या पद्धतीनं रडत होती किंवा Exactly. तुम्हाला ज्या पद्धतीनं कन्व्हिन्स करत होती की ती एकटी आहे, बरोबर एकटी आहे, पडली तिला आहे, कोणी नाहीये, कुणी नाहीये, अगदी निराधार आहे, बरं. सावत्र आई आहे, ती गावी असते, पुण्यात तिचं कोणीच नाहीये. म्हणजे हा ओके. मग पुढे ज्यावेळेस तुम्हाला लोक बोलली की हा ठीक आहे आपण 6 महिने बघूया, तर मग तिथून पुढे कशा 6 महिन्यापैकी 3 महिने त्या लोकांनी त्यांच्या घरी काही लोकांनी ठेवून घेतलं. आज 1 महिना इथं तर दुसऱ्या महिन्यात इथं, असं करता करता आम्ही विचार केला की बाबा हे आता कुठवर चालणार ना, मग तुम्ही स्वतः एकत्र राहा, ती पाहू तुझी सेवा करू शकते का, तुझ्या सगळ्या काही गोष्टी करू शकते का, पुढे चालून तिला तुझ्यामध्ये काही कमीपणा वाटतो का, काय होतं तिच्या वागण्या बोलण्यात काय मिळते आपल्याला, ते पुढे चालून तुला त्रास नको, आपण आगीनं उठायचं फुफड्यात पडायचो, अशी अवस्था व्हायला नको. तेवढी एक शंका या लोकांना होतीच. काळजीपूर्वक ते या सगळ्या गोष्टी करायच्या प्रयत्नात होते. परंतु कसं असतं, आपले
शेवटी आपले असतात, बाहेरचे शेवटी बाहेरचे असतात. हम्म. प्रत्येक जण तेवढ्या पुरतं करून मोकळा होत असतो, बरोबर. ज्याला त्याला आपलं पडलेलं आहे. हो, बरोबर. मग अशामध्ये तिने एक अतिशय चांगुलपणा दाखवला स्वतःचा. तिने स्वतःचा मूळ स्वभाव बाजूला लपवून ठेवून एवढ्या चांगल्या पद्धतीने सगळ्यांची मनं जिंकली ना, की असं वाटलं की नाही बाबा, आपल्या माणसाला लाईफ टाईम कोणतरी भेटलं. हम्म. अशा प्रकारचं तिने एक वातावरण तयार केलं. तुम्हाला बसता येते आम्ही नाही, मी कम्फर्टेबल एकदम. Comfortable हो, येस आहेत येस ना? येस. काय वाटलं नाही तर नाही, मला हो, सांगा. नक्की नक्की. आणि मग असं असताना या लोकांनी पक्का निर्णय घेतला की नाही बाबा, तू हिच्याबरोबर राहू शकतो आणि जसं चाललंय तसं चालू राहू द्या. बरं. हिला शोध घ्यायला म्हणा किंवा ह्या परिस्थितीला आक्षेप घ्यायला म्हणा, कुणी येतंय का आपण ते बघू. बरं. शेवटपर्यंत 6-7 महिने कुणी आलंच नाही. असंच चालत राहिलं. हम्म. मग कुणी मला असं देखील म्हटलं नाही की बाबा हिच्याबरोबर तू का राहतो किंवा तू याच्याबरोबर का राहते. हम्म. अगदी जोडीनं आम्ही व्यवस्थितपणे, ती मला मदत करायची धंद्यामध्ये, घरातलं जेवण खाणं पान सगळं काय करायची. मी भाड्याचं घर घेतलं, घरात राहिलो, आईचा सांभाळ वगैरे व्यवस्थित करायला लागली. हे सगळं ती दाखवलं. परंतु तुम्ही किती कमवायचा त्यावेळेस? साधारणतः 15,000 ते 20,000 रुपये मी महिना कमवायचो. तुम्ही मी आणि स्वतः तुमच्याकडे सेव्हिंग किती होती त्यावेळेस? त्यावेळेला 4 ते 5 लाख रुपये माझ्याकडे स्वतःकडे होते, अच्छा. की जे करून मी आपले नाही का बाजूला ठेवून बचत करत करत स्वतःसाठी ते घर घेण्यासाठीच्या दृष्टीने ठेवले होते. बर आणि या सगळ्या गोष्टींनी तिने ऑब्झर्व केला, बर. अभ्यास केला, हम्म. विश्वास संपादन करून असं करत करत तिने संपूर्ण काय असेल ते तिचे विचार तिच्याजवळ ठेवून वागणुकीला सुरुवात केली. अच्छा. पण त्यावेळेस तुम्हाला हा विचार नाही का आला की बाबा हा. आपण तर अपंग आहोत हा किंवा आपण सामान्य माणसांसारखं जरी नसलो हा तरी ती सुदृढ आहे, हो हो, ती चालू शकते, फिरू शकते, अगदी. ती काहीही काम करू शकते. बरोबर आहे. म्हणजे एक कुठे तुम्हाला, म्हणजे हा प्रश्न विचारायला नाही पाहिजे, खूप चुकीचं वाटतंय, नाही काय हरकत तरी नाही. तिने तुमच्या प्रेमामध्ये पडावं, हा, म्हणजे असं तुम्हाला विचार नाही का आला की बाबा हे काहीतरी कुठेतरी हा. डाळ शिजू शकते अगदी किंवा, अगदी, हो हो, कारण साहजिकच आहे हो, विचार कोणालाही यायचे. प्रश्न पडणार की अगदी बरोबर आहे. एक सुदृढ बाई, सुंदर बाई बरोबर. अपंग व्यक्तीच्या प्रेमात पडू शकते, हा हा, कसं तर हा एक प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नचिन्ह आहे. स्वाभाविकच. अगदी बरं आहे. कसं कसं सक्सेस होऊ शकतं, कसं स्वीकार करू शकते, हा. हे विचार साहजिकच मला यायचे. पण त्या वेळेला मी माझ्या नशिबाकडे बघायचो. हम्म. मला असं वाटायचं की माझं नशीब फार मोठं आहे, हम्म. की आपल्या अशा कंडिशनमध्ये आपले काहीतरी आत्म पुण्य घडलेलं आहे, की परमेश्वरानं आपल्याला अशी आज आपल्यावर वेळ आणली की ते आपलं काहीतरी चांगलं घडवायचं ठरवलेलं आहे. हम्म. मी स्वतःला फार मोठा समजायचो आणि मला स्वाभिमान वाटायचा माझ्या विचारांवरती, माझ्या वागण्या उचलण्यावरती. परंतु त्या व्यक्तीने असं ठरवलं आणि इतरांनी तिला विचारलं देखील की हो, तू असं कसं केलं. ती म्हणली, चांगल्याची तर सगळेच करतात, अशा व्यक्तीची जर आपण सेवा केली तर परमेश्वर आपल्याला नाही का पुण्य देऊ शकतो, सेवा घडू शकते. असं तसं तिने उच्च विचार दाखवले. परंतु तिच्या मनात हे विचार हे वेगळेच होते, नंतर नंतर तिच्या कृतीतनं जाणवायला लागले. अच्छा. मग मी त्या पिरियडमध्ये असं ठरवलं की आपला एवढा छोटासा व्यवसाय आहे, याच्यावरती आपलं घरदार भागणं अवघड आहे. म्हणून मी असं केलं की आपण हिला स्वतःच्या पायावर उभं करू. म्हणून मी माझ्या स्टॉलच्या बाजूला मोकळ्या जागेतच तिला एक स्टॉल, पथारी म्हणा, एक व्यवसाय चालू करून दिला. त्या अगोदर मला हे यायचं की तुम्ही दोघ जण सोबत राहायला हो, लागले, हो. ते मला थोडी जर्नी सांगा. हो, की लाईक, आणि म्हणजे तुम्ही सोबत राहायला लागल्या तुम्ही तिला जागा दिली होती का तुमच्या शेजारी? नाही, साधारणतः 7-8 महिने जाऊ दिले. 7-8 महिन्यानंतर ती पण मला म्हणायची की तुम्हाला नाही का मदत म्हणून मला अजून काय करता येईल का, आपल्या संसाराला अजून जोडीला काय करता येईल का, आपले 2 पैसे वाढले पाहिजेत, आपल्याला स्वतःचं घर घ्यावं लागेल, असं तसं या दृष्टीने त्यांनी विचार मांडले माझ्यासमोर. तुमचं सगळं करायची ती? हो, त्यावेळेला माझं ते सर्व काय करायचं, जेवण बनवून वगैरे देणं, कपडा लत्ता वगैरे धुणं, आंघोळ वगैरे पाणी, तर काय ते माझं तर मीच करायचो. पण जनरली इतर महिला करतात, घरदार सांभाळतात, त्याप्रमाणे त्यांनी करत गेल्या. त्यावेळेस तिच्याकडे नोकरी नव्हती, कुणी नव्हतं, कुणी येत जात नव्हतं, काहीच नाही. नोकरी अगदी निराधार होत्या त्या, बिलकुल निराधार. वाईट वाटायचं, अक्षरशः वाईट वाटायचं की कुणी बोलायला चालायला नाही, यायला जायला नाही, कसं होईल, कसं करेल. तर मला असं वाटायचं की आपल्यासारखीच ही अवस्था. फरक एवढाच आहे की आपल्याला परमेश्वराने शारीरिक अडचणी दिलेल्या आहेत, ती सुदृढ आहे. मग आपले हेच पाय असं समजून आपण चालू. हे विचार मी बघितले की मला जी कमी आहे ती कमी दैवाने मला गाठून दिलेली आहे. बरं, आता मी सक्षम आहे. ओके. मग पुढे कशा गोष्टी होत्या? मग पुढं असं घडत गेलं की मी जसं ठरवलं की बाबा तुला मी काहीतरी व्यवसाय टाकतो, तू ते करशील का. मग मी स्वतःच्या भांडवल वगैरे सगळं उभं करून तिला तो एक व्यवसाय चालू करून दिला. आणि परमेश्वर कृपेने तो प्रभाव इतका चांगल्या प्रमाणात चालू लागला, इतक्या प्रमाणात की खूप फास्ट तो व्यवसाय चालायला लागला. रंगरांगोळीचा व्यवसाय मी तिला त्याच्यामध्ये घालून दिला. त्यावेळेला कोणीच नसायचं मार्केटमध्ये, तेवढं एकमेव तो ऍटम मी तिला चालू करून दिला होता. मग तो जो व्यवसायामध्ये येणारा जो पैसा होता, ती सगळा पैसा
स्वतःकडे ठेवायची. बर. त्यातला कधीच मी मागितला पण नाही. मुळात मी पहिल्यापासून स्वाभिमानी स्वभावाचा माणूस. आजपर्यंत मी कोणाकडे हात पसरले नाही. देवाने जे काय मला दिलं ते स्वकष्टावरच दिलं आणि कधी मला कमी पडू दिलं नाही देवाने. तर माझा मुळात स्वभाव असा होत गेला, कोणाकडे मागणे नाही, आपल्याकडे असेल तरच करायचं, नाही तर आपण गप्प बसायचं, ह्या विचाराने मी चालत आलो. त्याच्यामुळे नशिबाने एवढी साथ दिली की तो व्यवसाय सॉलिड प्रमाणात चालू लागला, फुल स्विंग मध्ये. आणि तिने सॉलिड पैसे जमा केले. आणि हे माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा हिशोब वगैरे न घेता ती स्वतःकडे ठेवू घेतली. मी पण म्हटलं ठीक आहे असू दे, शेवटी कुठं नेणार नेऊन आपल्या स्वतःसाठी तो वापर होईल ना. म्हणून मी तेवढी तिला सूट दिली की ठीक आहे, प्रोत्साहन दिलं की तू करतीये ना, महिला असून एवढं हिमतीनं कष्टानं करतीये, ठेव तुझ्याजवळ ठेव, काय हरकत नाही, मला त्याचा अभिमान आहे. असं करता करता चांगले सरळ विचार मी ठेवत गेलो. परंतु ती महिला तो सगळा पैसा होता स्वतःच्या बँकेत साठवत गेली आणि तो पैसा तिने तिच्याजवळ बाळगून ठेवला. सर्व काही घरातलं काम धंद्यासाठी जो काय लागणारा पैसा, घरदारात जो काय खर्च लागायचा पैसा, तो माझ्याकडनंच ती घेत राहिली. घराचं भाडं, घरातले इतर काही सामान. मग काही खर्च करत नव्हते का? बिलकुल नाही. त्यांनी जे काय करायचं ते माझ्याकडनंच करून घेतलं. कंपल्सरी, अगदी नकार द्यायच्या की नाही ते आपले पैसे आपण सेव्ह ठेवायचे, त्याला हात नाही लावायचा, भविष्यात आपल्याला घर घेण्यासाठी तो आपण पैसा साठवून ठेवू, उलट त्यात अजून भर घालू, जे काय चालेल ते ह्याच धंद्यावर आपण चालवायचं. मग हे सगळं करत असताना त्यांनी अशी परिस्थिती आणली माझ्यावरती की ती माझी व्यवसायाची जी जागा, त्या जागेवर त्या स्वतः बसू लागल्या आणि घरकामासाठी त्या मला पाठवू लागल्या. भाजी घेऊन या, पाणी भरा, दळण घेऊन या, जे काय घरात बारीक सारीक गोष्टी असायच्या ना त्या मी करायच्या आणि मी घरातच बसायचं आणि यांनी दुकानदारी सांभाळायची. हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं की हे मला पूर्णपणे माझ्या व्यवसायातनं बाहेर काढू लागल्यात, सगळं काबीज करायला लागला माझा व्यवसाय. मग मी या गोष्टीवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी माझ्यावरती ऍक्शन घ्यायला सुरुवात केली. मला सांगा, जो व्यक्ती उठूही शकत नाही त्याला आणून बसवावं लागतं, त्या व्यक्तीला सांगते दळण आण, पाणी भर. ज्या व्यक्तीला पाण्याचा स्वतःचा ग्लास स्वतः तो येऊ शकत नाही त्या व्यक्तीला ती बाई धडधड सांगायची, पाणी भरा, भाजी आणा, तर आज घरात स्वयंपाक होईल, नाहीतर स्वयंपाक होणार नाही. अगदी सक्ती करायला सुरुवात केली. सांगाल तसंच व्हायला पाहिजे. मग ती स्त्री आहे का जी पहिली एवढं प्रेम करायची? मी विचारात पडलो की असं कसं असू शकतं, स्त्रीचं हे दुसरं रूप कसं काय समोर येऊ शकतं, की हे जर माझ्या अगोदर लक्षात आलं असतो तर आज मी शहाणा झालो असतो. परंतु वेळ निघून गेली होती, माझ्या हातातून काही गोष्टी निसटून गेल्या होत्या. माझा निर्णय, माझा स्वभाव मला अतिशय बेकार पद्धतीने नडला होता आणि माझ्या हातात काहीच राहिलेलं नव्हतं. मग मी तसंच परिस्थितीला सामोरात येत गेलो. येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायचं. परंतु माझ्या लक्षात एवढंच की जाऊ दे, आज आपलं सगळं झालंय, व्यवस्थित झाले, पुढे चांगले दिवस येतील, लक्षात येईल, हिच्या हात नव्हत्या, आपलं होईल सगळं व्यवस्थित, आता बसलेली घडी आपण का मोडायची. म्हणून मी सगळं निमूटपणे सहन करत 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 परिस्थितीच्या सामोरं जात राहिलो. पण परिस्थिती एवढी भयानक झाली की माझ्या डोक्यावरती गेलं सगळं काय, असा विषय होऊन बसला. आणि हे सगळं करत असताना त्यांनी केवळ खोट्या गोष्टी करत गेल्या. मला घर घ्यायला लावलं भाड्यानं, परंतु घ्यायचं तर स्वतःचं घ्यायचं आणि घ्यायचं तर आलिशानमध्ये घ्यायचं. एकदम सक्ती, सगळ्या गोष्टींची सक्ती की आज माझी ऐपत नाही, माझी कंडिशन नाही, पण तरी पण तुम्ही ते केलंच पाहिजे. जबरदस्ती करत गेल्या माझ्यावरती. एक दिवस घरामध्ये एवढं भांडण बेकार झालं साहेब की तिने डायरेक्ट रात्रीच्या वेळेला माझा गळा दाबला. काय बोलताय? त्या महिलांनी रात्रीच्या वेळेला माझा गळा दाबला. माझा शेवट तिथं झाला असता, परंतु आजूबाजूचे लोक धावून आले आणि मला त्याच्यातून बाहेर काढलं. तेव्हापासून मी घर सोडून दिलं. घरात परत मी पाय ठेवला नाही. माझी जी मानलेली बहीण होती म्हात्रे पुलावरती, त्यांच्या घरी मी 2 महिने साहेब राहिलो. त्यांनी माझा सांभाळ केला. एवढं करत असताना या महिलेनं माझं सगळं दुकान काबीज केलं. दुकानाला स्वतःचं कुलूप लावणं, स्वतःचा धंदा लावणं, स्वतःचा माणूस आणून बसवणं, स्वतःचे भाऊ लोक आणून बसवणं, हे सगळे प्रकार करून 2 महिने माझ्या अपरोक्ष सगळ्या दुकानाची माझी भांडवल गायब करून टाकलं. पूर्ण वाट लावून टाकली. माझे ग्राहक सहानुभूतीपूर्वक विचारायचे, बाबा इथे बसायचे, काका कुठे गेले? वारले म्हणे, मेले ते. एवढे सगळे विचार लक्षात आले तर धक्का, मला शॉक बसला की परमेश्वर मी काय करून बसलो. आता मला सांगा, अशा कंडिशनमध्ये माझ्यासारख्या माणसाने काय हिंमत बांधायची होती आणि काय करायला पाहिजे होतं. माझ्याकडं आत्महत्या पलीकडे विचार राहिले नव्हते. परंतु मला माझ्या बहिणीनं साथ दिली. त्यांनी सगळ्यांनी समजून सांगितलं, हरकत नाही, आपण पोलीस यंत्रणेची मदत घेऊ, काही ना काहीतरी करू, संघटनेची मदत घेऊ आणि तुझा व्यवसाय तुला परत मिळवून देऊ म्हणून. त्या लोकांनी तसंच केलं. खूप भांडणं झाली, पोलीस चौक्यापर्यंत गेले, संघटनेचे काही लोक आले
आणि त्यावेळेला ते एक PSI होते त्या पोलीस चौकीमध्ये. त्यांनी प्रचंड मदत करून त्या महिलेला ताकद दिली. तिला समजून सांगितलं की या माणसाचं दुकान याचं स्वतःचं आहे, त्यांना हक्कानं उभं केलेलं आहे आणि त्याच्यावर कब्जा करू शकत नाही. त्यांनी कुलूप तोडायला लावलं. बर. कुलूप तोडून माझी जागा मला परत दिली. तेव्हापासून आज तागत त्या 4x4 मध्ये मी राहतो साहेब. माझं खाणं पिणं तिथंच, माझी आंघोळ तिथंच, माझं बाथरूम पण तिथंच. माझं 24 तास 12 तास मी स्टॉल सांभाळतो, 12 तास त्या स्टॉलमध्ये मी राहतो. म्हणजे तुम्ही आता हे किती वर्ष झालं करताय असं? आता ह्या गोष्टीला झाले साहेब 9 वर्ष. 9 वर्ष. 9 वर्ष मी 4x4 मध्येच राहतो. 4x4 मध्ये मी 24 तास पडलेला असतो. तिथंच व्यवसाय करणे, तिथंच राहणे, ना स्वतःचं घर ना दार. माझं राहतं घर नातूबागेमध्ये पहिल्या मजल्यावर असल्यामुळे माझी आईचं वय 70 वर्ष, तिच्या कमरेमध्ये पट्टा. मग आता ती मला निहान कशी करणार ना, म्हणून ती मला डब्यात जेवण आणून देते 2 टाइम. ते जेवण मी जेवतो. आई माझं कपडा लत्ता धुवून देते. त्याच्याप्रमाणे आज आई आहे तर मी जिवंत आहे, नाहीतर माझं फार वाईट अवस्था होती सर. जगणं कठीण होतं माझं. अशामध्ये मला अस्थमाचा प्रकार झाला. हॉस्पिटलमध्ये मला दर महिन्याला जावं लागतं. गेले 8 ते 9 वर्ष भारतीय हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे. ज्यावेळेला मला त्रास होतो की डायरेक्ट मला ICU मध्ये टाकावं लागतं. मग अशा वेळेला आजूबाजूचे लोक जरी मला उचलून रिक्षात टाकून हॉस्पिटलमध्ये न्यायला आले तर त्यांना ती महिला हाकलून देते. ह्याला हात लावायचा नाही, ह्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं नाही. पण तिनं काही प्लॅन केलेला आहे का? तिने पूर्णपणे प्लॅनच केला म्हणता येईल. आणि आज काही लोकांनी पण तिला तशी साथ पण दिली की ही तुला जागा मोक्याची आहे आणि ही स्पॉट आहे, तुझं लाईफ बनवेल आणि तू ही जागा सोडू नको. म्हणजे सोडायचं असेल तर या माणसाला सोडव, या जागेतनं त्याला इथून काढून टाक. पूर्ण लायसन बिसन तुझ्या नावावर तू करून घे. बरं, एवढं होऊ शकतं साहेब. मला एक सांगा, तुम्ही दोघांनी लग्न केलेलं आहे का? नाही, तेवढ्या बाबतीत माफ करा. मी जे आहे ते तुम्हाला स्पष्ट सांगेल की मी नाही केलं. त्याच्या मागही कारण होती की मी तिची सगळी वागणूक, तिचे जे विचार, तिची जे पुढची जे प्लॅनिंग माझ्या लक्षात येत गेलं ना, त्याच्यामुळे ही गोष्ट मी लांब होत गेलो. आणि तेवढी एक गोष्ट माझ्या फायद्याची झाली की मी ते लग्न त्याकडे ऑफिशियली केलंच नाही. काहीच म्हणजे लिव्ह मध्ये मी राहिलो. थोडक्यात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिलो. आणि तेवढ्या पिरियडमध्ये मला एक मुलगी झाली. मुलगी झाली मला, तर ती मुलगी ही तिने माझ्यापर्यंत कधी आजपर्यंत येऊ दिली नाही. मला बाप म्हणून दिले नाही, काहीच नाही. पूर्णपणे त्या मुलीवरती जबरदस्ती करते. हा तुझा बाप नाहीच म्हणते. याच्याकडे जाणे नाही, याच्याकडे येणे नाही. मी सांगाल तसंच तू वागली पाहिजे, म्हणून तुम्ही लग्न केलंच नाही. तर मग आता तुमची मुलगी किती वर्षाची आहे? मग आता मुलगी 15 वर्षाची आहे. 15 वर्षाची म्हणजे किती 12वी मध्ये गेली असेल? 12 मध्ये आहे आता. ती तुम्हाला विचारते? मुलगी तिच्या अपरोक्ष भीत मला फोन वगैरे करते, फोनवर बोलते. तिला काही समजा लागलं वरचवरलं तर मी माझ्या कंडिशन प्रमाणे घेतो. ते पण तिच्या गपचूप, तिला कळू देत नाही. तिला कळल्यानंतर ती तिला शिवीगाळ करते. मग तिला म्हणते मी तुला हाकलून देईल घरातनं, तू माझ्या घरात राहायचंच नाही, तुझं बाप तुझ्याकडे जा कायमचा, माझ्याकडे येऊ नको. अशा तशा तिच्यावरती दहशत ठेवून तिला वागणूक देते. आणि एकीकडे तिला असंही म्हणते की मी जर नसते तर तू रस्त्यावाली असती, तुझं कोण नाही, असा बाप आहे, त्यांनी तुला काय विचारलं असतं, त्यामुळे गपचूप माझ्याकडे राहायचं तर राहा, नाहीतर राहू नको, तुझं तू बघ. आता मला एक कळलं नाही की ठीक आहे, तुम्ही कमवायला लागले, तुम्ही स्त्री म्हणून तुम्ही कमवायला लागले, तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पण तुम्ही कमवलेल्या गोष्टींचा तुम्ही अभिमान बाळगा, पण त्याचा इगो जर चढवला तर मग काय अर्थ आहे त्याला? इगो चढवला म्हणजे त्यांना पहिल्यापासून इगोच आहे की मी म्हणजे खूप भारी आहे, माझ्या इतकं भारी कोण नाही आणि माझ्या पुढे कोणी येऊ शकत नाही. मी म्हणजे प्रचंड माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडं नॉलेज आहे आणि माझं नशीब आहे की माझ्याकडे पैसा खूप आहे, मी त्याच्या पैशाच्या जोरावर मी काही बी करू शकते. पण त्या 4x4च्या जागेमध्ये खरंच एवढा बिझनेस होतो का? कसं आहे साहेब की आज ती जागा जी आहे ना, ती जागा म्हणजे थोडक्यात सोनं आहे की आज त्या जागेमध्ये तुम्ही जर पहिली गोष्ट जागा मिळतच नाही, उभं राहायला जागा नाहीये, परंतु 50-50 हजार रुपये स्क्वेअर फीटाच्या जागा, अशी शॉप मोठे मोठे आहेत त्या एरियामध्ये. खूप प्राईम लोकेशन आहे, तिथं माती ठेवली तरी विकल्या जाते. आणि अशामध्ये तिचा जो व्यवसाय आहे तो असा व्यवसाय आहे ना साहेब की अक्षरशः लुटमार आहे. 10 रुपयाची वस्तू आणतात 100ला विकतात. बरं, तिथं सगळ्या महिला कस्टमर आहेत, ब्राह्मण वर्गातली लोक आहेत, महिला कस्टमर आहेत. बोलवचन करून त्यांना ती एखादी वस्तू आवडली तर त्यांना बकरच बनवायचं. सॉलिड मार्जिन लावून 100% मार्जिन लावून जर तिथे धंदा तुम्ही केला तर तुम्ही काय ना पटकन वरती निघून जाणार, काय ना पैसा तुमच्याकडे जमा होणार, साहजिकच होणार ना. त्या पैशाच्या जोरावर आज तिने 2-2 मोठे मोठे फ्लॅट करून ठेवलेले आहेत. माझी स्वतःची 2 व्हीलर आहे, मी घेऊन दिलेली,
ती तर आहेच, पण स्वतःच्या पण 2 टू व्हीलर आहेत, वेल सेट आहे ती. आणि त्या पैशाच्या जोरावरच ती तिथे येऊन रुबाब करते, दादागिरी करते आणि सगळ्या घालून पालून गोष्टी बोलते, अतिशय घाणघाण बोलते. मी म्हणजे लय भारी, हा नाचका माणूस, हा असं नाही का पासात पडणार, हा कधी आयुष्यात कधी वरती येणार नाही, याच्या माझ्या पुढे याची काय बराबरी करता, आणि मी लय भारी, माझ्या पुढे कोण नाही. आजूबाजूच्या लोकांना देखील ती घालून बोलून बोलते. फक्त मलाच नाही, इतर आजूबाजूच्या लोक व्यावसायिक जे बसतात पतारीवाले महिला वगैरे, त्यांना देखील तिचा त्रास आहे. त्या लोकांच्या देखील ती डोक्यात येते इतकी घाण आणि नीच वृत्तीची बाई येते. खूप लोक तिला समजून सांगायचे, अगं असं करू नको, त्या बिचारामुळे आज तू इथपर्यंत आली, त्याची परिस्थिती जाणीव ठेव, आज तो अपंग आहे, त्याला कोण उद्या आधार नाहीये, तू त्याला आधार द्यायला पाहिजे, तू त्याचा सांभाळ केला पाहिजे. शेवटी हे सगळं तुझंच आहे. तू जर त्याला चांगली वागणूक दिली तर हे तुलाच सगळं देणार ना, का तो वरती घेऊन जाणार आहे. असे अनेक लोकांनी तिला वागणूक, त्या लोकांची तिने भांडणं करून टाकली. पण तुम्ही जर तुमचं लग्न नाही झालेलं आहे, हा नगरपालिकेने तुम्हाला जागा दिलेली आहे, हा मग तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये नाही का गेलात की बाबा माझ्या आता हिने जागा बळकावलेली आहे, हा, हा. ह्या बाईला बाहेर काढा? बऱ्याच वेळेला मी पोलीस खात्यामध्ये, पोलीस यंत्रणामध्ये, अगदी CPDCP पर्यंत मी गेलेलो आहे. मला CPDCP कडनं चांगली मदत मिळायची, व प्रकरण वरनं खाली आलं की ते खालच्या खाली दाबलं जायचं. पोलीस लोकांना ती पैसा खाऊ घालते, पोलीस लोकांना होतं ते नव्हतं करून दाखवते. मी त्यातली नाहीच, मीच चांगली आहे आणि हाच वाईट आहे, हाच मला त्रास देतो, हाच शिवीगाळ करतो. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही तिला काय त्रास देता? त्यांच्या म्हणण्यानुसार की मी तिला शिवीगाळ करतो, मला हाणण्यासाठी माणसं बोलवतो, तिला मारतो, असं तिचं म्हणणं आहे. तुम्ही मारले का त्यांना? मी आजपर्यंत मी मारूच कसा शकतो? ज्या माणसाला उचलून ठेवावं लागतं त्या माणूस मारू कसा शकतो तुम्हाला सांगा ना. बरोबर. हा, फार तर रागाच्या भरात शिवीगाळ करू शकतो, ते मी मान्य करतो, मी केलेलं देखील आहे. आता एवढे नाही करणार तर माणूस काय करणार, सण किती करणार ना. परंतु हे सगळं चालत असताना तिने डायरेक्ट माझे गळाबिळा धरलेला आहे, डायरेक्ट दगड वगैरे फेकून मारलेली आहेत मला. ते मी मोडून ताडून सांगतो पोलिसांना, पण ते माझं ऐकून नाही घेत. मी जर 112ला फोन केला तर पोलीस लोक येतात, उलट मला दमदाटी करून गप करतात, उलट त्या बाईला सपोर्ट करतात. मग हे कसं एकतर्फी न्याय तुम्ही देता? मला सांगा ना तुम्ही. न्याय हा सर्वांना समर्पणे साम्यप्रमाणे दिला पाहिजे ना. माझंही तुम्ही म्हणणं ऐकून घ्या, त्यांचंही म्हणणं ऐकून द्या. जे चुकीचं आहे त्याला तुम्ही गुन्हागार कबूल म्हणून शिक्षा द्या, तो प्रकार बाजूलाच राहतो. उलट तुम्ही मलाच धमक्या दाटी देता, तुलाच आतमध्ये टाकील, तुलाच कळत नाही, तूच भांडतो, ती चांगली आहे, करू दे तिला, व्यवसाय झालं म्हणून काय झालं, शेवटी तुझीच आहे ना, तुझीच बायको आहे ना, असं तिच्या बाजूनी जर उभं राहिले तर तिला अजून पळत चालतं, अजून तिची दादागिरी वाढत जाते. बरं, ती तुमची बायकोच आहे तर मग ती तुम्हाला सांभाळत पण नाहीये. मग मला हाच प्रश्न आता जसं तुम्ही मला विचारला ना, तसाच मी इतरांना विचारतो, पोलीस यंत्रणा विचारतो. तुम्ही काय म्हणता, बायको आहे ना, मला दाखवा हिच्या बायकोतले गुण, एक तरी गुण याच्या बायकोमध्ये आहे. फक्त ही पैसा गोळा करायला इथं येते, पैसा गोळा करते, धंदा करते आणि स्वतःच्या घरी निघून जाते. का मला ती खायचा डबा आणून देते, का माझा कपडा लपतात होते. तुम्ही कशावर बायको म्हणता? म्हणू शकत नाही ना. बरोबर. जे होतं नातं ते तिने तोडलं, जे काय होतं माझ्या घरादारात घेऊन पळून गेली. तिचं नातं माझं संपलं. पळून गेली त्यावेळेस काय घरातलं काय घेऊन वगैरे? सगळं घेऊन गेली. मग पळून गेली तेव्हा तिने घरातले सगळे भांडी, टीव्ही, गाडी, जो काय पैसा कॅश होते ते, मोबाईल्स, हे सगळं तिने घेऊन निघून गेले. टोटली घर निघून गेले. मग सोनं नाणं काय? सोनं नाणं नव्हतंच माझ्याकडं. पैसे होते 2-3 लाख रुपये होते. ते माझी गाडी, स्वतःच्या नावावरची गाडी ती, आणि घरातली जे काय संसाराची गोष्टी लागतात ते, टीव्ही वगैरे जे काय होतं ते सगळं झाडून मोकळं करून निघून गेले. ओके. मग आता म्हणजे अर्थातच साहजिकच हा प्रश्न आहे आणि खूप सरळ आहे. खूप सरळ आहे. ज्या अर्थी तुमचं लग्न नाहीये, ज्या अर्थी तुम्ही लिगली कुठं अडकलेले नाहीये, तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये मला होता, तेच म्हणायचं, तुमचं जी जागा तुम्हाला 90 वर्षांसाठी अलोकेट केली आहे, बरोबर आहे, ती त्याच्यावरती तिसऱ्या व्यक्तीचा कोणाचाच हक्क येऊ शकत नाही. त्याच्यासाठी मी कायद्याकडे देखील न्याय मिळवण्यासाठी माझा धाव घेतलेली आहे. प्रयत्न मी तसे देखील केलेले आहे. परंतु कायद्यानं काय मला म्हणलं जातं की ती महिला आहे आणि तिने तुमच्याबरोबर लग्न केलेलं आहे, तुम्ही तिच्याबरोबर लग्न केलेलं नाही. त्याच्यामुळे ती जी जे नगरपालिकेने तिला जे लायसन दिलेले त्या जागेवर ती व्यवसाय करू शकते. तिला तुम्ही बी काय म्हणू शकत नाही, ती तुम्हाला काय म्हणू शकत नाही. परंतु तुम्ही तिला त्रास देऊ शकत नाही. उलट मलाच बोलण्यात येते की तुम्ही तिला त्रास देऊ शकत नाही, का तर ती महिला आहे. अहो मान्य आहे, महिला आहे ना, शेवटी मी पण एक अपंग आहे ना, न्याय मला पण आहे ना, न्यायाची बाजू मला पण सक्षम आहे ना कुठं ना कुठंतरी. परंतु असं सांगून केस उभी करायला मी जातो, परंतु वकिलांकडे मला काय फारसं काही सहकार्य नाही मिळत आहे. जो तो आपल्याला पैशासाठीच केस थोडीफार घेतो, तेवढ्यापर्यंत नोटिसा पाठवतो, नोटिसा पाठवल्यानंतर तेवढ्यापर्यंत उत्तर दिलं जातं, परत विषय जायचे ते. बरं, वकिलांकडून ह्या गोष्टी सॉल्व्ह होत नाहीयेत. तर मला एक सांगा,
त्यांनी काही तुमच्या जागा तुम्हाला जी जागा अलोकेट केली बरोबर आहे. त्याच्यावरती त्यांनी काही लायसन घेतलेलं आहे किंवा ती जागा त्यांनी बळकावलेली आहे किंवा असं काही लिगल डॉक्युमेंट्स काही त्यांनी बनवलेले आहेत का? डॉक्युमेंट्स ते बनवू शकत नाही, कारण त्यांना जे लायसन देण्यात आलेले ते फुटपाथवरच आहे आणि माझा आहे, हा माझा स्टॉल आहे. मी आतल्याच बाजूला आहे, ते फ्रंटला आहेत. ते अगदी वाहतुकीला अडथळा करतायत. आज जर नगरपालिकेने ठरवलं तर 2 मिनिटात ते लायसन कॅन्सल पण होऊ शकतं आणि पथारी आणि फुटपाथ हे मोकळं करू शकतात ते. परंतु ते करत नाही, कारण का त्यांच्याकडून त्यांना पैसा खायला भेटतो. पोलीस यंत्रणांचं का तेच म्हणणं आहे, मग त्यांना देखील पैसा खायला भेटतो. अच्छा, मग हे मंडईमध्ये जेवढे पण स्टॉल आहेत हा. किंवा मंडईमध्ये जेवढे पण अनधिकृत लोक आहेत. बसतात ते अनधिकृत आहेत आणि फुटपाथवरती जे काय बसलेले आहेत ना ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये अनधिकृत बसवले गेलेले आहेत, कारण त्यांच्याकडून ह्या नगरपालिकेला पैसा खायला भेटतो, कर्मचाऱ्यांना पैसा खायला भेटतो आणि सगळे चिरीमिरी देऊन ही सेटिंग चालू असते आणि याच्यावरती राजरोसपणे अतिक्रमण चालू आहे. म्हणजे हप्ते वगैरे भेटतात? हप्ते वगैरे भेटतात, हप्ते वगैरे जिथे तिथे भेटतात. त्यामुळे ते पूर्णपणे कारवाई करायला आले की पहिली इन्फॉर्मेशन ह्या लोकांना येते की उद्या कारवाई होणार आहे. मग सगळं जिथे ठेवलं जातं, रस्ता तुम्हाला साफ दिसतो, पण दुसऱ्या दिवशी बघाल अडथळे आहेच, फुटपाथ भरलेले आहेच. सर्वसामान्य माणूस फुटपाथवर चालूच शकत नाही. म्हणजे मग हे जे काही सगळं आहे, नगरपालिकेची गाडी येते उचलून घेऊन हो. जाते, तर मग हे फक्त दाखवण्यापुरतं आहे फक्त दाखवण्यापुरतं असतं. आणि माझ्यासारखा अपंग जर त्या फुटपाथवरती काहीतरी करायला गेला की अनेक फोन जातात, ताबडतोब तिथं येतात आणि त्याच्यावर अतिक्रमण होतं. त्यांनी जे काय मांडलं ते सगळं उचलून घेऊन जातात, काही तिथं ठेवलं जात नाही. मग मला सांगा, मग अपंगांना कसली सवलत आणि कसलं सरकार त्यांच्या पाठीशी? जे आज इकडून तिकडून भैया लोक वगैरे येतात ते फुटपाथवरती बसतात, राजरोसपणे धंदे करतात, साहेब लोकांचे तळवे चाटून ते चालतं का? तर तुम्हाला त्यांच्याकडनं हप्ते भेटतात आणि आमच्यासारखा अपंग माणूस जर तिथं थोडंफार काहीतरी करायला गेला त्याचं सगळं साफ करून टाकता तुम्ही, काही ठेवत नाही. अनेक वेळा तो विनवण्या करतो, माझं सामान सोडा, मग पावती फाड, 5,000 रुपये दंड भर, तुझं लायसन दाखव, असे आम्हाला दंडावरून हाकलून देण्यात येतं. म्हणजे ही पण गोष्ट आहे म्हणजे ही पण गोष्ट आहे का? आहेच ना, की तुमचा म्हणजे नगरपालिकेने मान्य करून सुद्धा तुम्हाला हप्ते भरावे लागतात? भरावेच लागतात का? तर तुम्ही अतिक्रमण केलं. अहो, मग बाकीचं अतिक्रमण तुम्हाला दिसत नाही का? बाकीचे का फुटपाथवरती बसलेत ते तुम्हाला दिसत नाही का? एका अपंगाचं तुम्हाला अतिक्रमण दिसतं. आपण तो करतो कशासाठी? पोट भरण्यासाठी करतो ना, आज तर भीक तर मागत नाही ना. तुम्ही तेवढं तर सहकार्य का ठेवलं पाहिजे ना. रस्त्यावर जाणारा माणूस विचार करतो आणि स्वाभिमानाने बघतो, अरे अशा अवस्थेत बिचारा मेहनत करतो, त्याच्या परिणाम तो त्याला पाठिंबाच देतोय ना. मग तुम्ही तर आज कर्मचारी आहात, नगरपालिका, तुम्ही तुमचे कायदा हातात आहे, तुमच्या सरकार आज तुमचे. मग तुम्ही अशा लोकांना सहाय्य द्यायचं सोडता, पण पहिली कारवाई त्याच्यावर करता. ज्याच्यावर केली पाहिजे त्याच्यावर तुम्ही कारवाई करत नाही. बरोबर. आमच्या लोकांसारखीच कारवाई करतात का? तर आमच्याकडनं तुम्हाला काही मिळत नाही. सो मला आता परत तोच प्रश्न आहे, मी अजून त्याच्यामध्ये क्लिअर नाहीये. अगदी तुमची जो 4x5 जी जागा आहे हा, त्याच्यामध्ये तुम्ही सोडलं तर कोणाचाही संबंध नाही, बिलकुल संबंध नाही. तरी पण मी एक दुबळा माणूस आहे, मी सक्षम माणूस नाहीये, म्हणून ह्याला पळून लावायचा आणि ती जागा आपण काबीज करायची, हा तिथल्या स्थानिक लोकांचा प्लॅन आहे. त्या प्लॅनसाठी ही महिला त्यांना सपोर्ट करते. त्या महिलेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळ्या मारतायत. स्पष्ट मी सांगतो, हे सगळ्या गोष्टीचं मी ऑब्झर्व केलेलं आहे आणि याच्यामध्ये पोलीस कर्मचारी देखील सामील आहेत 100%. त्यांना काही पैसे वगैरे पुरवले जातात का? पुरवले जातात त्यांना पैसे, की याला पळवायचा, आम्ही तिथं बसणार, आम्ही तुम्हाला एवढं देऊ. मग पोलीस म्हणा, हा काय त्रास द्यायचा होतं द्या त्यांना. ते कानाडोळा करणार. मी फोन जरी केला, साहेब मला माझी तक्रार घ्या, मला असा त्रास होतोय, हा बघू ना साहेब, बाहेर गेले ते आल्यावर आम्ही येतो. उडवाउडवीची उत्तरं द्यायची, प्रत्यक्षात काहीच करायचं नाही. वरिष्ठ एखादा आला तर हा साहेब आम्ही यांना सांगितलं, यांची तक्रार आम्ही घेतली लिहून, हा आम्ही बघतो ना काय असेल ते. वरिष्ठांना देखील एवढं सांगून पळवून लावायचं. मग तुम्ही मला ही पण गोष्ट सांगितली की तुमच्या स्टॉलवरती आलेली लोक कस्टमर ते हकलवून लावतात. अहो साहेब, तुम्हाला सांगायचा राहिला मुद्दा, सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा. आज जर मी माझा स्टॉल उघडून बसलोय आणि या स्टॉलमध्ये दिवसभरात 10-15 माणसं आली तर मी 100-200 रुपये कमी येईल ना. बरोबर. येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला तुम्ही हाकलून देता, इथं थांबायचं नाही, इथं आलास तर बघ, फुल दादागिरी. मग मला सांगा साहेब, ती जर 10 जण माझ्याकडे आली नाही तर मी पोट भरणार कसं? बरोबर. मी भीक मागणार का? म्हणजे माझ्या जागेवर बसून तुम्हीच धंदा करणार, तुमचीच लोक, तुमचेच कस्टमर सगळ्यांनी उभं राहून तुम्ही व्यवस्थित धंदा करायचा, मी करायचा नाही. मग मी करायचं तरी काय? मी जगणार कसं? हा सवाल मी प्रत्येक पोलिसाला, प्रत्येक नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला विचारतोय, परंतु मला याचं उत्तर मिळत नाहीये, मला न्याय मिळत नाहीये.
प्रत्येक गोष्टीत मला वंचितच ठेवण्यात येते. अपंग आहे म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष केले जाते. मग मला सांगा साहेब, शेवटी मी माझं स्वाभिमान पण रडतो की आज काय आमच्यासारख्यांची अवस्था आहे, काय आम्हाला किंमत आहे, शून्य व्हॅल्यू आम्हाला. म्हणजे स्वतःच्या हक्काची जागा असून जर आपल्याला जर स्वतःच्या हक्काची काहीच जागा करता येत आपण नाही. मी कष्ट करायला तयार असून मी इतरांप्रमाणे हातपाय कोणासमोर पसरत नाहीये, भीक मागत नाहीये. मला फक्त तुम्ही पाठिंबा द्या, हिंमत द्या की मी कष्ट करतो, माझं मी जगतो. तरी देखील तुम्ही करत नाही म्हटल्यानंतर काय समाजाचा उपयोग काय? ही सहानुभूती काय कामाची साहेब, मला सांगा ना तुम्ही. बरोबर आहे. फक्त सहानुभूती घेऊन करणार तरी बिलकुल नाही. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, सहानुभूती फक्त तोंडाने बोलण्यापुरतीच आहे. प्रत्यक्षात समाजाकडून, लोकांकडून कृती काहीही होत नाही. प्रत्येक ठिकाणी मी अनुभवले. असे अपंग अनेक आहेत की ते माझ्यापर्यंत त्यांच्या यातना आणतात, त्यांच्या अडीअडचणी सांगतात. माझ्याबरोबर पण असं होतंय, तुम्ही कसं केलं असेल हो, मला काहीतरी मदत करावं. एका संघटनेमध्ये मी सामील आहे. संघटनेचं मी उपाध्यक्षपद, माझी तर माझ्यासाठी दिव्यांग संघटना आहे, त्या संघटनेचं उपाध्यक्ष माझ्याकडे असल्यामुळे छोट्या मोठ्या अडचणी ज्या काय माझ्यासमोर येतात त्याला मी पाठपुरावा करतो. प्रयत्न आतापर्यंत मी 4 ते 5 व्हीलचेअर्स माझ्यासारख्या अपंग लोकांना माझ्या वतीनं वाटलेले आहेत. काम करायला मला आवडतं सामाजिक, म्हणून मी संघटने दिवशी काम करतो. परंतु जिथं जिथं मी जातो ना, त्यांच्या देखील समस्या सोडवण्यासाठी शून्य किंमत आहे आम्हाला. जा बघू करू. आणि एखादा पुढारी आला सुटाबुटात पांढऱ्या कपड्यावर, त्याला पहिला सपोर्ट. आम्हाला काही नाही. खरंय. अपंगांना म्हणजे ह्या समाजामध्ये अपंगाचा वालीच नाही कोण, वालीच नाही. बिलकुल कोणी वाली नाही साहेब. मी तुम्हाला सांगतो, अपंग वंचित हा वंचितच राहिलेला आहे, आवर्जून वंचित राहिलेला आहे. त्याला शून्य किंमत आहे. कुठलीही सुखसुविधा कुठलीच काहीच नाही. अहो फक्त बोललं जातं की सरकारच्या खूप सुविधा आहेत, यांना खूप सवलती आहेत, यांचं खूप चांगलं आहे. प्रत्यक्षात तसं काय नाही साहेब. त्या अपंगाने त्या ऑफिसाचे उंबरटे झिजून जातात चक्रा मारून मारून, पण त्या बिचाऱ्याला सवलत शेवटपर्यंत मिळत नाही. त्याला सवलत मिळवायची असेल तर तो एखाद्या सक्षम माणसाला घेऊन जाणार ना, बरोबर. मग तो सक्षम माणूस घेऊन मोकळा होतो. अपंग जागेवर राहिला, त्याचं काय? किती वाईट अवस्था आहे की अत्यंत वाईट अवस्था आहे. दिव्यांग माणसाच्या, अपंग माणसाच्या म्हणजे त्याच्या खांद्यावरती बसून हे लोक खातात. म्हणजे अगदी बस. लाज वाटली पाहिजे असल्या लोकांना. लाज वाटण्यापलीकडच्याही गोष्टी आहेत. आणि हे करत असताना मला एवढे प्रचंड अनुभव आलेत की काही संघटना चालवणारे स्वतः ब्लाइंड आहेत, पण ते देखील आमच्या स्वतःच्या लोकांचा फायदा घेतात. अरे बापरे. आता बोला, आता आम्ही कोणाकडे बघायचं मग? आमच्या समस्या आम्ही जर त्यांच्याकडे घेऊन गेलो तर ते आमच्याकडनं चिरीमिरी ज्या अपेक्षा ठेवतात, तू एवढे दे मग मी तुझं ते काम करतो, तू तेवढे दे मी तुझं काम करतो. ह्या संस्था सुद्धा, एनजीओ सुद्धा एनजीओ सुद्धा अशा आहेत, त्यातले लोक देखील असे आहेत. असं पण आम्ही बघितलेलं आहे. पाची बोटं सारखे नाही, सर्वांनाच आपण असं समजू शकत नाही. सर्व नसतातच, अर्थातच आहे. हे मान्य काही चांगले देखील आहेत हो, अगदी कल्पनेपलीकडे पण काही लोक आहेत की ते करतात, पण असे देखील आहेत. पण प्रत्येक माणसाला माहितीये, पुण्यातल्या प्रत्येक माणसाला ही गोष्ट माहितीये की हा समोरच्या माणसाला काहीतरी लाच घूस घातल्याशिवाय हा माणूस आपली कामं होत नाही. किंवा सगळीकडे आजकाल म्हणजे प्रशासन असू दे, कुठलीही गोष्ट असू दे, थोडेफार का होईना सिलेक्टेड अधिकारी असू दे, बाबा जे पैसे खाऊनच काम करतात. अगदी अगदी बरोबर आहे. खूप वाईट अवस्था आहे ही, अत्यंत वाईट अवस्था आहे. आणि आता त्यांनी जे बळकवलेलं आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही 4x माझं म्हणणं आहे, मनपाच्या अधिकाऱ्यांना माझं म्हणणं आहे, त्यांना विनवण्यात अनेक अर्ज केलेले आहेत मी की पुण्यातल्या महात्मा फुले मंडईमध्ये, जे आज पुण्याचे हार्ट ऑफ द सिटी आहे, पुण्याचं ते नाक आहे, अशा ठिकाणी माझी अपंग कंडिशन लक्षात घेऊन पुणे नगरपालिकेने गेल्या 30 वर्षापासून मला अधिकृत स्टॉल दिलेला आहे. तर या स्टॉलच्या जागेत परप्रांतीय भैया लोक येऊन इतर सर्वजण अनधिकृतपणे पथारी मांडून धंदा करतात. आणि ते धंदा करत असताना आम्ही जे काही स्थानिक आहोत, अथॉराईज आहोत, की त्यांना पळवून लावून लावायचं. मग अशामध्ये आम्ही धंदा करायचा की नाही? आम्ही अधिकृत आहोत. आम्ही अधिकृत असताना अनधिकृत त्यांची जे काही अतिक्रमण आमच्यावर चाललेले आहे, त्याच्यासाठी नगरपालिकेनं या गोष्टीवर लक्ष देणं भाग आहे. नगरपालिका आमची व्यथा लक्षात घेऊन, आमच्या समस्या जाणून घेऊन त्याच्यावरती आम्हाला न्यायनिवाडा केला पाहिजे. की त्यांनी जी काय माझी जागा बळकवलेली आहे ना, त्या जागेपासून त्यांनी दूर करा. त्यांनी जेवढी जागा आहे तेवढी त्यांना आखून द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही यांना त्रास देऊ नका, यांचा धंदा यांना करू द्या, तुम्ही तुमचा धंदा करा. एवढी देखील माझी अपेक्षा पूर्ण होत नाही साहेब. बरं, ही 4x5च्या ह्याच्यामध्ये त्यांना किती भेटतंय? अहो 4x5 मध्ये तुम्ही म्हणता साहेब, 4x5 मध्ये आम्ही मागे गेलो आणि ते पुढे आले. मग मागे येणारा जगणार का पुढे आलेला जगणार? मागे आलेला मागच टाकला जातो. त्याला जो काय फ्रंट कस्टमर्स कसा होणार? त्याचा कस्टमर्स कसा होणार? तो त्याचा धंदाच कसा करणार? धंदा त्याचा उघडून त्याचा उपयोगच नाही. दुकानदारी करण्यात काही अर्थच नाही.
जो फ्रंटला बसलेला आहे तोच पोट भरणार. तू मर मी जगतो अशी अवस्था आहे. मला सांगा, आता हा तुमचा स्टॉल आहे, हा म्हणजे पूर्ण असा एक हे बनवलं. हा माझा स्टॉल आहे. हा. आणि ही जी आता पायपुसणी ठेवलेली आहे हा, ना, हा. हे फुटपाथ आहे. बर. या फुटपाथवरच तुम्ही सगळं काय मांडून बसलात. माझ्या स्टॉलमध्ये कसा माणूस येणार? ओके. येणारच नाही. एखादा जर आला- अनधिकृत आहे हे, म्हणजे अनधिकृत आहे. आता कसं बोलत साहेब तुम्ही, मग हे अनधिकृत आम्ही जर दाखवायला जातोय ना, तर आम्ही जे अधिकृत आहे ना त्याच्याच बोट ठेवलं जातं. याचाच पाडा म्हणतात पहिल्यांदा. म्हणजे फुटपाथ वरची जागा ही अधिकृत ते अधिकृत आहे आणि आम्ही अनधिकृत आहोत. उलटं त्यांच्याकडे होतंय सगळं हे. त्यांच्याकडे पर्याय. हे उलटच आहे. जगाचा न्यायच उलटा आहे म्हणतात ना, ते अगदी उलटच आहे. आणि अशामध्ये खालपर्यंत वरपर्यंत सगळी यंत्रणा बरबटलेली आहे. इकडून ऐकतात तिकडून सोडून देतात. हे काय रोजच मडे म्हणतात, जाऊ द्या. चक्रा मारून मारून आम्हाला आमच्या पदरात काही पडत नाही. मित्रांनो, चंद्रकांत दादा, म्हणजे विचार करा, चांगल्या चांगल्या माणसांना कामं जमत नाहीत आज. म्हणजे जी सुदृढ माणसं आहेत, जी हातापायाने चालू शकतात, त्यांची बुद्धी चालू शकते, हातपाय चालतायत, सगळीकडे फिरू शकतात, अशी लोक आज घरात बसून आहेत. आणि दादांकडे बघा, अपंग माणूस आहे, स्वतः उठूही शकत नाही, तो माणूस मेहनत करतोय आणि त्याच्या मेहनतीवरती पाय द्यायला अशी लोक बसलेले आहेत. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अपंग माणसाकडे तुम्ही अपेक्षा ठेवता. आज त्याचे कष्ट काय आहेत, तो कसा भोगतोय, त्याचं जीवन कसं जगतोय, त्याला तुम्ही लांबून सपोर्ट करायचा सोडून त्याच्याकडे पण तुम्ही काहीतरी चिरमिरीची अपेक्षा ठेवता, हप्त्याची अपेक्षा ठेवता. म्हणजे आज किती मोठा अमानुष प्रकार आहे हा, असंच म्हणता येईल ना. आता ह्याच्यामध्ये पोलीस प्रशासनही काही करू शकत नाही. अगदी. मग तुम्ही सीपी म्हणा किंवा अजून वरती कुठं अनेक वरिष्ठांपर्यंत मी गेलेलो आहे. माझ्याकडे तसे अर्ज देखील आहेत. त्यांना विनंत्याही केलेल्या आहेत. त्या वरिष्ठांनी तसे आदेशही केलेले आहेत खाली. त्यांना संबंधित अधिकाऱ्यांना बजावलेले आहे, संबंधित चौक्यांना सांगितलेलं आहे. परंतु तेवढ्यापुरतं आम्ही करतो, आम्ही बघतो सांगण्यात येतं. वरिष्ठांना वाटतं की या माणसाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. परंतु प्रत्यक्षात तुम्ही ग्राउंड लेवलनी बघाल तर काहीही नाही. जैसे ती अवस्था आहे साहेब. वरिष्ठांचे कान भरले जातात. साहेब तोच तसा आहे. सोडा, कुठं लक्ष देत आहे साहेब, हा असाच आहे. एक प्रकारचं टिपिकली रेकॉर्डिंग वाजवलं जातं त्यांच्या कानात आणि ते दुर्लक्ष करतात. यांचं आपलं जे चाललंय ते चाललंय. त्याच्यासाठी पण तुम्हाला चक्रा माराव्या लागतात तिकडं. 100% चक्रा माराव्याच लागतात. चक्रा मारून सुद्धा आमच्या हातात काय पडेल याची आम्हाला अपेक्षा पलीकडे गेलेल्या असतात. बापरे. मग मला सांगा काय उपयोग काय, असा विषय आहे ना. जगण्याला काही अर्थच नाही साहेब. कुठून जर तुम्हाला जर काही सपोर्ट मिळत नसेल, पाठबळ मिळत नसेल, काही तुम्हाला अपेक्षा नसेल, तर त्या अपेक्षा पलीकडे माणूस विचार काय करायचा, जगायचं कसं, त्याची हिंमत त्यांनी बांधायची कशी. कुणीच नाही. हेतू सगळेच सारखे. तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. राहिलं काय साहेब, सांगा ना मला. पुण्यामध्ये जर प्रशासनामधलं कुणी असेल किंवा तुमच्या ओळखीमधलं कुणी असेल तर चंद्रकांत दादांना प्लीज मदत करा. एवढा मोठा ऑडियन्स आहे, कुणीतरी 100% मदत करा. कारण दादांना न्याय मिळाला पाहिजे. असं यार एखाद्याच्या पोटावरती पाय देऊन कुणीच पुढे जाऊ शकत नाही. आणि गेलं तरी ते पचण्यासारखं नाहीये, कारण कर्महितच फेडायचंय, खूप जास्त लांब नाहीये. बरोबर आहे. तर मला सांगा दादा, तुमची अपेक्षा काय आहे आता? मला शासनाला एवढीच हा जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. आज एखादा अपंग जर तुमच्यापर्यंत येतोय तर त्याची काय तळमळ आहे, त्याची काय अडचण आहे, हे तुम्ही फक्त सहानुभूती नाही, परंतु त्या वस्तुस्थितीमध्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहणी करून, शहानिशा करून त्याला तुम्ही मदत ही केलीच पाहिजे. अत्यंत गरजेचं आहे. एखादा अपंग हा स्वबळावर कष्ट करतोय, मरतोय, जगतोय, तर त्याला जगू दिलंच पाहिजे. त्याचा हक्क त्याला मिळू दिलाच पाहिजे. त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा आहे, सरकारी यंत्रणा आहे, आपलं सरकार आहे. यांनी ही गोष्ट तर कमीत कमी अपेक्षा ठेवणं भाग आहे ना, एका अपंगानं, एका अंध व्यक्तीनं. तर त्यांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष आणि इतरांच्या सांगण्यावरनं की बाबा तो तसाच आहे, तो असाच आहे. हे बघा, एखाद्याला कानपट्या नाव पडलं की त्याला कानपट्या म्हणूनच बघायचं का? तसं नाही. तुम्ही प्रत्यक्ष त्याची पाहणी करा. थोडा तुमचा सरकारी यंत्रणेचा वेळ व्हायला जाईल, परंतु तसं ठेवून त्यांना वंचित ठेवू नका. त्यांना होता होईल तेवढी मदत करा, त्यांना सहकार्य करा. त्यांचं रोजचं जगणं सुसह्य कसं होईल याच्यामध्ये प्रत्यक्षात जर काही कृती करून देता आली तर अत्यंत उपकार होतील. काही चांगले अधिकारी सोडले तर बाकीचे अधिकारी बघू करू नंतर या, अगदी असलंच चाललंय. या सगळ्या प्रवासामध्ये मी अनेक राजकीय व्यक्ती पण बघितल्या, अनेक सरकारी अधिकारी पण बघितले, पोलीस यंत्रणा देखील अधिकारी बघितले की चांगले आहेत, खरंच चांगले आहेत बरं का. की त्यांच्याकडे गेलं की त्यांना वाईट वाटतं, तळमळ त्यांची अगदी करण्याची असते. अगदी तंतोतंत त्यांना कायदे पाळून अगदी हे अन्याय नाही झाला पाहिजे म्हणून ते खालच्या यंत्रणेला सांगतात, आदेशही करतात. परंतु खालची यंत्रणा एवढी बरबटलेली आहे की तेवढ्यापुरतं साहेबाचा ऑर्डर आहे, आपल्याला केलंच पाहिजे म्हणून दाखवतात
येस सर म्हणतात, खाली आल्यानंतर जैसे ते, काहीही कुठंही कुठलं पान कुठलं हालत नाही, हे चल जा बघू पुढं, अशी उत्तर दिली जातात. म्हणजे मंडई सारख्या एवढ्या गजबजीच्या ठिकाणी अगदी भैया लोक येऊन अनधिकृतपणे बिझनेस करू शकतात. अगदी घरात आरत ताटून बसलेले आहेत, फुटपाथ काढून साहेब लोकांची तळवे चाटून सगळं जिथल्या तिथं त्यांचं चालू आहे. आणि आमच्यासारखा मराठी माणूस, जो स्थानिक माणूस आहे आज, की तो पुण्याचा रहिवासी आहे, त्याचा जन्म तिथं झाला, त्याला डावलात येतो, त्याचा कचरा करण्यात येतो. केवढा मोठा आज विषय लक्षात घ्या तुम्ही. बरोबर. प्रॉपर माणूस, प्रॉपर महाराष्ट्रीयन माणूस, त्याला शून्य किंमत आहे. परंतु जे काय हे परप्रांतीय इकडून तिकडून जे आलेले आहेत, ते राजरोसपणे पुण्यामध्ये कब्जा करून राहिलेले आहेत आणि आज त्यांनाच किंमत आहे. बरोबर. प्रॉपर माणसाला किंमत नाही. नाही, नक्कीच चंद्रकांत दादा, मी इच्छा व्यक्त करतो, हा आवाज, तुमचा आवाज सगळीकडे नक्कीच. आज तुम्ही दादा, तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून माझी व्यथा जाणून घेतली आणि मला खरंच एवढी आशा माझी वाढली ना, की काही ना काहीतरी मला न्याय मिळेल आणि समाजाच्या प्रत्येक माणसापर्यंत माझी ही व्यथा पोहोचेल. आणि ही माझ्या एकट्याचीच व्यथा नाही, माझ्यासारख्या अशा अनेक अपंग आहेत, अनेक आंदोलक आहेत, की त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या जटिल समस्या आहेत. हो साहेब, त्यांना मदत व्हावी, त्यांना सहकार्य व्हावं, त्यांचं आयुष्य चांगल्या प्रकारे त्यांना कसं जगता येईल, त्यांना सहकार्य व्हावं, सरकारी काही सुखसुविधा आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात आणि त्यांना पाठबळ द्यावं, एवढी माझी अपेक्षा आहे. एका अपंगाची इतर अपंग बांधवांसाठी एवढी अपेक्षा आहे आणि एवढं व्हावं हे मी चॅनलला विनंती करेल साहेब. नाही, नक्कीच. आपला हा युट्यूब चॅनल आहे सामान्य लोकांसाठी आणि इथं त्याच प्रॅक्टिकल गोष्टीच बोलल्या जातात, ज्या म्हणजे तुमच्यावरती अन्याय होतोय तर नक्कीच आहे की मला असा अभिमान वाटतोय की तुम्ही आज इथं आलात तर नक्कीच तुम्ही काहीतरी विश्वास ठेवला असणार आहे. आणि मी पण तुम्हाला विश्वास देतो की आपली जनता सुद्धा एवढी सपोर्टिव्ह आहे, नक्कीच तुम्हाला काही ना काहीतरी सपोर्ट, मदत नक्की मिळेल. मला परमेश्वरानं बुद्धी दिली, आज माझे काही सहकारी, काही मित्रमंडळी भेटली म्हणून या चॅनल पर्यंत मी येऊ शकलो. परंतु अशा अपंग अनेक येतो की ते कुठंच जाऊ शकत नाही, काहीच करू शकत नाही. बरोबर. त्यांना कुठूनच मदत ना आर्थिक ना शारीरिक ना व्यथित, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे. आज माझं जीवन मी जगलो, मी करू शकलो, मी सहन केलं, इथपर्यंत आलो. ही परमेश्वरानं फार मोठी गोष्ट दिली माझ्यासाठी की तुम्हा लोकांपर्यंत, चॅनलपर्यंत आलो, हे पुष्कळ मला मिळेल. परंतु या चॅनलच्या माध्यमातून या होणाऱ्या गोष्टींना वाचा फुटावी आणि ह्या लोकांना सहकार्य व्हावं, या माझ्या बांधवांना कुठल्या ना कुठल्या पदाने मदत व्हावी आणि त्यांचं पुढलं जीवन सुसह्य व्हावं, एवढी माझी अपेक्षा आहे. नक्कीच तुम्ही आज पॉडकास्ट वरती आलात, खरंच तुमचे धन्यवाद. आणि खरंच मला अभिमान वाटतो की मी कुठंतरी एक काहीतरी छोटं चांगलं केलं असेल की म्हणून तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला. अगदी बरोबर आहे. शेवटी एकच लक्षात घ्या साहेब, मला माझी लहान तुनी मोठा घास घेतो की परमेश्वर हा कुठल्या मूर्तीमध्ये किंवा कुठल्या फोटोमध्ये, कुठल्या स्थळामध्ये, जागृत स्थळामध्ये वगैरे असं कुठंच नाहीये. परमेश्वर हा माणसात आहे. बरोबर. हा माणसात त्याचा आत्मा आहे, त्याचा आत्मा जाणला पाहिजे. बरोबर. आणि तुम्ही माणसाची सेवा केली तर परमेश्वर नक्कीच तुम्हाला प्रसन्न होईल आणि कायम परमेश्वर तुमच्या पाठीशी राहील. त्यामुळे माणसामध्ये परमेश्वर आहे हे प्रत्येकाने समजून घ्यावं आणि ही वस्तुस्थिती आहे साहेब. नक्कीच तुम्ही आलात, खरंच तुमचे धन्यवाद. यस, थँक्यू. तर मित्रांनो, चंद्रकांत दादांची स्टोरी तुम्ही बघितली, किती वाईट वाटतं यार. म्हणजे कुणी बिलीव्ह पण नाही करणार, एखादी चांगली धडधाकट स्त्री एखाद्या अपंग माणसाला फसवते आणि त्याची जागा बळकावते. किती वाईट आहे. का करता यार असं? म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट अनुभव माझ्या लाईफ स्टोरी पॉडकास्ट मध्ये मी कधीच बघितला नाही. म्हणजे तुम्ही साध्या भोळ्या माणसाला सुद्धा तुम्ही सोडत नाही, तर आपण माणसंच काय कामाची. तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या अशा सहकारी मित्रांना पाठवा. किंवा तुम्ही जर तुम्ही प्रशासनामध्ये, नगरपालिकेमध्ये किंवा कुठेही राजकारणी लोकांपर्यंत जर हा व्हिडिओ पाठवला तर खरंच चंद्रकांत दादाची मदत होऊ शकते. मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करतो, तुम्ही तुमच्या पद्धतीनं प्रयत्न करा. हा शेअर करा खूप जास्त लोकांना, कारण आपण इतरांसाठी आपण खूप रील्स वगैरे शेअर करतो, पण हा पॉडकास्ट खरंच हा इन्फॉर्मेटिव्ह आहे. काहीतरी तळमळीनं आलेला आहे आपल्याकडे माणूस, तर आपलं कर्तव्य बनतं की आपण काहीतरी प्रयत्न करावे. मला नक्की कमेंट्स करून सांगा काय वाटलं, अजून कुठले मुद्दे आहेत का त्याच्यावरती चर्चा करायला पाहिजे. समोर या, आपण नक्की डिस्कस करूयात. तोपर्यंत भेटत राहूया आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटत राहू. थँक्यू सो मच.